थंडीचे दिवस होते. सकाळची वेळ होती. सूर्याची कोवळी संथ किरणं धुक्याच्या पांढऱ्या शुभ्र पडद्याला चिरत अंगणात शिरत होती. अंगणातल्या झोपाळ्यावर कुसुमताई अंगावर गोधडी पांघरून चहा पीत बसल्या होत्या, तर स्वयंपाकघरात त्यांची सून अंजली पोहे बनवण्यात मग्न होती. तिला अजून तिच्या नवऱ्याचा म्हणजे माधवचा डबा बनवायचा होता. तेवढ्यात कुसुमताई म्हणाल्या, "सुनबाई, अगं नाश्ता झाला की नाही अजून? की अजून कांदाच चिरतेस?" "आई, होत आले, 2 मिनिटात देते." अंजलीने जरा ओलसर स्वरात उत्तर दिलं. "जरा पटापट हात चालव, माधवला ऑफिसला जायला उशीर होईल. आणि हो, भाजीला तिखट मीठ व्यवस्थित घाल. तुझ्या हाताला तर चवच नाही. मला असले मिळमिळीत जेवण अजिबात आवडत नाही." "हो आई, तेल, तिखट, मीठ अगदी व्यवस्थित घालते," अंजली नम्रपणे म्हणाली. काही वेळाने माधव तयार होऊन हातात एक लिफाफा घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, "आई, हे घे, ह्या महिन्याचा पगार. काल रात्री आलो होतो तेव्हा तू झोपली होतीस." लिफाफा पाहताच कुसुमताईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांनी त्या लिफाफ्यातून पैसे बाहेर काढले आणि मोजायला सुरुवात केली. माधव उत्साहाने म्हणाला, "आई, पुढच्या महिन्यात माझे प्रमोशन होणार आहे. पगार 1.5 पट होईल." कुसुमताईंचे डोळे चमकले. "अरे वा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. माधवा, आज जर तुझे बाबा असते तर त्यांना तुझा किती अभिमान वाटला असता. मी आजच देवळात जाऊन तुझ्या यशासाठी नवस बोलते. देव तुझी भरभराट करो." माधवच्या पगारवाढीचा सर्वात जास्त आनंद कुसुमताईंना झाला होता. त्यांच्या डोळ्यातून अभिमान ओसंडून वाहत होता. आणि का होऊ नये? कारण त्याचा संपूर्ण पगार त्या स्वतःच्या हातात घेत होत्या. खरे तर आता त्यांचे वय झाले होते, पण घरातील सत्ता अजूनही त्यांनी आपल्या हातात ठेवली होती. त्या घरातील प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवत होत्या. पण आज अंजलीचे डोळे मात्र ओलसर होते. कारण हा पगार तिला नव्हे तर तिच्या सासूच्या हातात जात होता. तिचा नवरा, तिची कर्तव्य, पण तिचे स्वत्व कुठेच नव्हते. असो, कुसुमताई घरकामात सुनेला कोणतीच मदत करत नव्हत्या. अंजली स्वयंपाकघरात कामात मग्न होती. माधव डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसला आणि म्हणाला, "अंजली, नाश्ता झाला असेल तर पटकन दे, मला उशीर होतोय." "हो, आले." अंजलीने स्वयंपाकघरातून आवाज दिला आणि ती नाश्त्याची प्लेट घेऊन आली. तिने सासूबाईंनाही नाश्ता दिला. नाश्ता झाल्यानंतर माधव ऑफिसला निघून गेला आणि काही वेळाने अंजली आपल्या खोलीत गेली. तेवढ्यात घरातला फोन वाजला. कुसुमताईंनी फोन उचलला. "हॅलो." दुसऱ्या बाजूने आवाज आला, "आई, मी रजनी बोलते." कुसुमताईंचा चेहरा गंभीर झाला. त्या म्हणाल्या, "अगं रजनी बाळा, तुझा आवाज एवढा का खाली गेलाय?" ती म्हणाली, "आई, मला काही चांगले वाटत नाही. आज तर हद्दच झाली. हा माणूस कायम असाच वागतो, जणू काही मी त्याची गुलाम आहे. आता मला अजिबात सहन होत नाही. मी माहेरी येते." रजनीचा आवाज रागाने थरथरत होता. हे ऐकून कुसुमताई संतापाने म्हणाल्या, "काय? त्याची एवढी हिंमत? हे बघ रजनी बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू ताबडतोब इकडे निघून ये. इथे तू अगदी निर्धास्त राहशील." रजनी म्हणाली, "पण आई, दादा आणि वहिनी, ते दोघे कायम मलाच दोष देतात." रजनीच्या शब्दांमध्ये वेदना आणि रोष होता. कुसुमताई तिचे बोलणे थांबवत म्हणाल्या, "त्यांची काळजी तू करू नकोस. तुझ्या दादाला मी माझ्या पद्धतीने समजावते. आणि तुझ्या वहिनीचे म्हणशील तर ती हे घर तिच्या लग्नात घेऊन आली नव्हती. हे घर तुझे आहे आणि मी जिवंत असेपर्यंत ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमच उघडे आहेत. तू तुझे सामानावर आणि बिनधास्त निघून ये. कोणाला काही अडचण वाटत असेल तर त्याला मी बघते." "हो आई, आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही. माझा जीव गुदमरतो इथे. मी आज निघते." रजनी स्पष्टपणे म्हणाली. रजनीला तिच्या माहेरी येणे नेहमीच आवडायचे. माहेरी तिला कोणतीही जबाबदारी पार पाडावी लागत नव्हती, न कोणाचे टोमणे ऐकावे लागत होते. हे सर्व तिला तिच्या आईने, कुसुमताईंनी शिकवले होते. रजनीच्या लग्नाच्या वेळी कुसुमताईंनी तिला सांगितले होते, "रजनी बाळा, तुझ्या आयुष्यातील दुसरा टप्पा सुरू होत आहे. आता तुला खूप समजूतदारपणे वागावे लागेल." "आई, म्हणजे काय?" रजनीने उत्सुकतेने विचारले. त्या म्हणाल्या, "याचा स्पष्ट अर्थ असा की सासूसासऱ्यांशी दबून राहू नकोस. जास्त बोलायला लागले तर जिथल्या तिथे उत्तर दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवऱ्याला तुझ्या मुठीत ठेव. सासरच्या लोकांना डोक्यावर बसू देऊ नकोस.
कोणालाही जास्त भाव देऊ नकोस, नाहीतर तेच तुझ्यावर हावी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हाच तुला स्वातंत्र्य मिळेल. आणि यासाठी भांडण करावे लागले तरी मागे पुढे पाहू नकोस. कुसुमताईंच्या या शिकवणीला गाठ बांधून रजनीने सासरच्या घरात पाऊल ठेवले. तिचे सासू सासरे एकदम साधेभोळे आणि सरळ स्वभावाचे होते. ते सुनेला आपली मुलगीच मानत होते. तिचा नवरा अजय तिला कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होता. तिच्या सासरचे वातावरण अगदी आनंदी होते आणि अशा आनंदी वातावरणात देखील रजनी खुश नव्हती. लग्नानंतर काही दिवसातच तिने आईच्या शिकवणुकीचे पालन करायला सुरुवात केली आणि घरातील शांतता भंग झाली. आता तिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आले होते आणि ह्या 1 वर्षात रजनी 4थ्यांदा भांडण करून माहेरी निघून गेली होती. रजनी बॅग घेऊन माहेरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तिच्या डोळ्यात निराशा आणि उदासीनता दिसून येत होती. रजनी, बाळा तू आलीस? दे तुझी बॅग आणि आत ये बरं. आता तू तुझ्या घरी आलीस ना, मग कसलीच काळजी करण्याची गरज नाही. कुसुमताईंनी लेकीच्या हातातून बॅग घेतली आणि तिला खोलीत नेले. रजनी म्हणाली, आई, माझ्या नवऱ्याला वाटते मी दिवसभर घरात कामवालीसारखी राहावे. घरातील सगळी कामे करावी, सासू सासऱ्यांची सेवा निमूटपणे करावी. अगं स्वतःसाठी आरामाचा एक क्षणही मिळत नाही. मला हे सगळं झेपणार नाही. कुसुमताई होकारार्थी मान हलवत म्हणाल्या, रजनी, तू अगदी बरोबर बोलत आहेस. या लोकांना सून म्हणजे काम करणारी मशीन वाटते. म्हणूनच मी तुला आधीच सांगितले होते, तू स्वतःच्या हक्कासाठी उभे राहिले पाहिजे. तू तिथून निघून अगदी योग्य केलेस. तू कोणाची गुलाम नाहीस. जर ते तुला समजून घेऊ शकत नसतील तर त्यांच्यासोबत राहण्यास काहीच अर्थ नाही. तेवढ्यात अंजली पाणी घेऊन खोलीत आली. कुसुमताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, अंजू, रजनी आराम करते आहे, तोपर्यंत तिच्या आवडीचे जेवण बनव. आज तिला सासरच्या तणावापासून दूर राहून मनसोक्त जेवण करू दे. अंजलीने मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे निघून गेली. दुपारचे जेवण झाल्यानंतर रजनी आणि कुसुमताई खोलीत तासभर गप्पा मारत बसल्या. रजनीने तिच्या सासरच्या तक्रारी सांगितल्या आणि कुसुमताई प्रत्येक वेळी तिच्या होला हो देत होत्या. या दरम्यान अंजली थोडा वेळ आराम करण्यासाठी तिच्या खोलीत गेली. संध्याकाळी अंजली खोलीतून बाहेर येऊन म्हणाली, आई, आज रात्री पुरी भाजी बनवू का? रजनीताईंना खूप आवडते ना? तेव्हा कुसुमताई पटकन म्हणाल्या, अंजली, तू राहू दे. दुपारीसुद्धा तू इतके अळणी आणि पाणचट जेवण बनवले होते की रजनीला ते अजिबात आवडलेले नाही. त्यापेक्षा तू माधवला फोन कर आणि त्यालाच बाहेरून काहीतरी चांगले खायला घेऊन यायला सांग. थोडेसे चांगले खाल्ले तरी तिचा मूड ठीक होईल. हे ऐकताच अंजलीला वाईट वाटले. तिचा चेहरा उतरला. ती हळूच म्हणाली, हो आई, मी ह्यांना फोन करते. अंजली खोलीत गेली तेव्हा रजनी हसत म्हणाली, आई, तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस. अशीच कायम माझ्या पाठीमागे उभी राहा. कुसुमताईंनी प्रेमाने रजनीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, अगं, मी असताना तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तू इथे आरामात राहा. दुसरीकडे अंजलीने माधवला फोन लावला. दुसऱ्या रिंगमध्येच त्याने फोन उचलला आणि तिचा आवाज ऐकताच हसत म्हणाला, बोल ना बायको, आज कसा काय फोन केला? सगळं व्यवस्थित आहे ना? की फक्त माझा आवाज ऐकायचा होता? माधवच्या या थोड्या रोमॅन्टिक बोलण्यावर अंजली हलकेसे हसली आणि म्हणाली, अहो, सगळं व्यवस्थित आहे. फक्त एक गोष्ट सांगायची होती. माधव म्हणाला, मग सांगा मॅडम, आज तुमचा काय आदेश आहे? अंजली म्हणाली, आज रजनीताई आल्या आहेत. आई म्हणत होत्या की रात्रीचे जेवण बाहेरून मागवायचे आहे. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधून काहीतरी घेऊन या. हे ऐकताच माधव थोडा चकित झाला. रजनी परत आली? गेल्या आठवड्यातच 4-5 दिवस राहून गेली होती. आता काय झाले? तेव्हा अंजली सावरत म्हणाली, माहिती नाही. आई म्हणत होत्या की त्यांना खूप टेन्शन आहे. कदाचित त्यांच्या सासरी काहीतरी घडले असावे. माधवने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग रागाने म्हणाला, ह्या रजनीला तिच्या सासरी कसला एवढा त्रास आहे? तिच्या सासूबाई तर किती प्रेमळ आहेत आणि अजयसुद्धा. अगं, मी आईला किती वेळा सांगितले होते की तिला तिच्या सासरीच राहू देत. तिथेच राहून तिला तिचा संसार करू दे. प्रत्येक छोट्या गोष्टीवरून तिला माहेरी बोलावणे हा त्यावरचा उपाय नाही. पण आईला मात्र नेहमीच वाटते की मुलगी माहेरी आली की सुखात राहील. तेव्हा अंजली शांतपणे म्हणाली, तुमचे बोलणे योग्य आहे, पण शेवटी त्या आई आहेत ना, आपल्या मुलीला दुःखी होताना पाहू शकत नसतील. माधवने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला,
ठीक आहे अंजली, मला ऑफिसमध्ये भरपूर कामे आहेत. येताना रेस्टॉरंटमधून काहीतरी घेऊन येतो, रात्री भेटूया. रात्री जवळपास 9 वाजता माधव घरी आला. त्याच्या हातात रेस्टॉरंटमधून आणलेल्या जेवणाची पिशवी होती. अंजलीने ती पिशवी घेतली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. माधवने रजनीकडे पाहिले. ती लिव्हिंग रूममध्ये आरामात बसून TV पाहत होती. तो सोफ्यावर बसत म्हणाला, कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? रजनीने TVचा रिमोट बाजूला ठेवला आणि अचानक रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, दादा, आता मी अजून सहन करू शकत नाही. तिथे सगळे माझ्याशी कामवालीसारखे वागतात. सकाळपासून रात्र होईपर्यंत फक्त काम काम आणि फक्त काम. कोणालाही माझी काळजी नाही. अरे एवढेच नाही तर माझा नवरासुद्धा माझी बाजू घेत नाही. माधव तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. नंतर तो हलक्या आवाजात म्हणाला, काही हरकत नाही रजनी, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. तू म्हणशील तर मी अजयशी बोलतो. माधव एवढेच बोलला होता तेवढ्यात कुसुमताई तिथे आल्या. त्यांनी आपल्या मुलीच्या डोळ्यातून पाणी पाहिले आणि नाराज होऊन म्हणाल्या, त्याच्याशी बोलायची गरज नाही. अशा लोकांना मी चांगलीच ओळखते. 4 दिवस तू तिथे गेली नाहीस की स्वतः हात जोडत तुला घ्यायला येईल. आईचे बोलणे ऐकून माधव रागाने म्हणाला, आई, हा काही उपाय नाही. जर रजनी प्रत्येक वेळी भांडण करून इथे आली तर नवरा बायकोचे नाते सुधारायचे कसे? सासरी थोडे ॲडजस्ट करता यायला पाहिजेच ना? तेव्हा रजनी मोठ्या आवाजात म्हणाली, मला काहीही ॲडजस्ट करायचे नाही आणि ना त्या माणसांशी कोणते संबंध ठेवायचे आहेत. ते लोक जरी मला घ्यायला आले तरी मी जाणार नाही. मी ठरवले आहे, त्या माणसासोबत आता एक क्षणही राहणार नाही. कुसुमताई रागाने माधवकडे पाहून म्हणाल्या, तुला माझ्या मुलीचा त्रास दिसत नाही का? आणि हे विसरू नकोस, हे तिचे माहेर आहे. तिला इथे येण्याचा पूर्ण अधिकार आहे. माधव गंभीरपणे म्हणाला, आई, मला तिचा त्रास दिसतो, पण हेही दिसते की पुन्हा पुन्हा इथे येऊन काहीच प्रश्न सुटणार नाहीत. जर ती लहान लहान गोष्टींवरून भांडून इथे येत राहिली तर सासरी तिचे महत्त्व कमी होईल. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलतो, निदान नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तरी समजेल. कुसुमताई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, तुला कुठेही जायची गरज नाही. जर रजनीला माहेरी राहणे आवडत असेल तर तेच योग्य आहे. आधीच माझी मुलगी एवढ्या तणावात आहे आणि वरून तू तिला अजून टेन्शन देत आहेस. पण आई, बस, आता यावर अजून चर्चा होणार नाही. चल रजनी, तू जेवण करून घे. असे बोलून कुसुमताई रजनीला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली लवकर उठली. घरातील 2 दिवसांचे साचलेले कपडे पाहून तिने पटकन काम पूर्ण करण्याचे ठरवले. जेव्हा ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकू लागली तेवढ्यात रजनी आपल्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, आई, माझ्या बॅगेतले कपडे 8 दिवस झाले तरी धुतले नाहीत. कुसुमताई जवळच बसून चहा पित होत्या. अचानक उठत म्हणाल्या, रजनी, तू काळजी करू नकोस. मी अंजलीला सांगते, ती कपडे धुवून टाकेल. अंजलीने मान वर करून पाहिले पण ती काहीच बोलली नाही. कुसुमताईंनी रजनीची बॅग रिकामी केली आणि कपडे अंजलीजवळ आणून ठेवले आणि म्हणाल्या, अंजली, हे कपडे धुवून टाक. रजनीचे आहेत. बिचारी घरच्या टेन्शनमुळे स्वतःचे कपडे धुवू शकली नसेल. अंजलीने कपड्यांकडे पाहिले. आधीच मशीनमध्ये कपडे घातले होते आणि आता रजनीचे कपडेही आणून ठेवले होते. तिच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता. ती काहीही न बोलता कामाला लागली. रजनी मात्र निवांतपणे सोफ्यावर बसून फोनवर सोशल मीडिया स्क्रोल करत होती. काही वेळाने अंजली एका कामासाठी आत गेली. त्याचवेळी कुसुमताईंनी आवाज दिला, अंजली, लवकर काम आटोपून घे. अजून तुला नाश्ता बनवायचा आहे. मग रजनीकडे वळून म्हणाल्या, रजनी बाळा, नाश्त्याला काय खाणार आहेस? रजनी फोनवरून नजरही न हटवता म्हणाली, आई, आज पावभाजी खायची खूप इच्छा झाली आहे. अंजली लगेच नाश्त्याची तयारी करू लागली. तिच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर शांतता होती. त्या दरम्यान माधव तयार होऊन नाश्त्यासाठी बाहेर आला. अंजली पटापट स्वयंपाक करत होती. मध्येच मशीनमधून कपडे काढून पुन्हा लावत होती आणि स्वयंपाकघरात पुन्हा काम सुरू करत होती. त्याचवेळी रजनी अजूनही आरामात सोफ्यावर बसून फोन बघत होती. कधी कधी हसून आईशी काहीतरी बोलत होती आणि पुन्हा फोनमध्ये व्यस्त होत होती. कुसुमताई मात्र अंजलीला नाश्त्याच्या सूचना देत होत्या. रजनीसोबत जुन्या आठवणी शेअर करत होत्या. माधवने हे सर्व पाहिले आणि त्याला आतून खिन्न वाटू लागले. त्याच्या मनात आले, आई आणि रजनीने थोडे तरी घरातील कामे करावीत, पण त्याने स्वतःला थांबवले. उगाच घरात तमाशा नको. त्याला माहिती होते, तो काही बोलला तर आईला वाईट वाटेल आणि रजनीला अपमान झाल्यासारखे भासेल, म्हणून तो गप्प बसला.
अंजली समजूतदार आहे, ती समजून घेईल असे स्वतःला समजावत तो शांत बसला. दिवस असेच जात होते. अंजली सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील प्रत्येक लहान मोठ्या कामामध्ये व्यस्त असायची. कपडे धुणे, भांडी घासणे सगळं तिच्या जबाबदारीत होतं. आणि दुसरीकडे रजनी मात्र सतत TV पाहत बसणे, नाहीतर फोनमध्ये गुंग असेल. कधी ती मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जात असेल, तर कधी आईबरोबर बाजारात फिरायला. आजही तेच घडत होते. रजनीला तयार होत असताना पाहून कुसुमताईंनी विचारले, रजनी बाळा, कुठे बाहेर चालली आहेस का? तेव्हा रजनी म्हणाली, हो आई, माझी मैत्रीण पूजा, तिचा फोन आला होता. आज मी तिच्यासोबत मॉलमध्ये शॉपिंगला जाणार आहे. बरेच दिवस झाले आम्ही काही घेतले नाही, म्हणून आज विचार केला की स्वतःसाठी काही ड्रेस खरेदी करावेत. कुसुमताई हसून म्हणाल्या, रजनी, तू अगदी बरोबर बोलते आहेस. थोडे बाहेर पडशील तर मन फ्रेश होईल. रजनी म्हणाली, हो आई, ठीक आहे, मला 10,000 रुपये दे. जर पैसे शिल्लक राहिले तर मी परत करेन. कुसुमताईंनी कपाटातून पर्स काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता 10,000 रुपये तिच्या हातावर ठेवले. रजनी, स्वतःसाठी काहीतरी छान घेऊन ये आणि जर अजून पैसे हवे असतील तर तसे सांग. कुसुमताईंनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. स्वयंपाकघरात उभी असलेली अंजली हे सगळं शांतपणे पाहत होती. जेव्हा कुसुमताईंनी एकही प्रश्न न विचारता रजनीच्या हातावर 10,000 रुपये ठेवले, तेव्हा अंजलीच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. चपात्या करता करता ती स्वतःशीच पुटपुटली, या त्याच सासूबाई आहेत का ज्यांनी काल फक्त 1,000 रुपयांसाठी इतके प्रश्न विचारले होते? जेव्हा स्वयंपाकघरातील राशन संपले आणि मी सासूला पैसे मागितले, तेव्हा ते म्हणाल्या, काय घ्यायचे आहे, कितीला मिळते, एवढ्या लवकर राशन कसे संपले, असे कितीतरी प्रश्न. आणि आता रजनीसाठी काहीही न विचारता 10,000 रुपये देऊन टाकले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा ती आपल्या कामाला लागली. अंजली काहीही बोलली नाही, पण तिच्या हाताची गती मात्र मंदावली होती. दिवसभर कितीतरी दमल्यासारखे झाले, तरी अंजलीने घर सांभाळण्यात कोणतीच कसर सोडली नाही. रजनी घरी परत येण्याआधी तिने स्वयंपाक तयार करून ठेवला. रात्री रजनी घरी येण्याआधी माधव आला. अंजलीने डायनिंग टेबलवर जेवणाचे ताट वाढून ठेवले. त्याचवेळी रजनी आली. तू आलीस बाळा, खूप उशीर झाला. बरं ये, फ्रेश होऊन पटकन जेवायला बस, कुसुमताई काळजीने म्हणाल्या. अगं नाही ग आई, पूजासोबत बाहेरच जेवण करून आले. मॉलमध्ये एक छानसे चायनीज रेस्टॉरंट होते, आज खूप मजा आली. रजनीने खुश होऊन शॉपिंग बॅग उघडली आणि आईला नवीन ड्रेस दाखवू लागली. आई बघ ना, किती सुंदर ड्रेस आहे. पूजा म्हणत होती, हा 1 पीस माझ्यावर खूप उठून दिसेल. कुसुमताईंनी कौतुकाने तिच्याकडे पाहत हसत उत्तर दिले, हो बाळा, तुझी निवड तर आधीपासूनच कमालीची आहे. रजनी पुढे म्हणाली, आई, तुझ्यासाठी देखील मी एक सुंदर साडी पाहून ठेवली आहे. उद्या आपण दोघी बाजारात जाऊन तुलाही काही चांगल्या साड्या घेऊ. तुझ्या साड्या मला अजिबात आवडत नाहीत. कुसुमताई हसून म्हणाल्या, अगं बाळा, माझे काय आता, माझे वय झाले. बरं ते जाऊ देत, अगं तू डाळ भात तरी खाऊन घे. रजनी म्हणाली, नको गाई, आता काहीही खाण्यासाठी माझ्या पोटात जागा नाही. असे बोलून बॅगा घेऊन ती आतल्या खोलीत निघून गेली. जेवत असलेल्या माधवच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. रजनी आणि अजयच्या नात्याचे पुढे काय होणार याची त्याला काळजी वाटत होती. आता आणखी 1 आठवडा निघून गेला. रजनीला माहेरी येऊन जवळपास 1 महिना झाला होता. पण ना ती सासरी जायला तयार होती, ना कोणी तिला सासरी कधी जाणार असे विचारण्याचे धाडस करत होते. माधव आणि अंजली या सगळ्यांमुळे प्रचंड अस्वस्थ झाले होते. एके दिवशी अंजलीने माधवला विचारले, आपण असे किती दिवस फक्त पाहत राहायचे? रजनी आणि अजयच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे नाते वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. मान हलवत माधवने तिच्या बोलण्याशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी विचार करत होतो, आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. कदाचित हा आनंदाचा प्रसंग त्यांच्या दुराव्यात बदल घडवू शकेल. अंजलीने हसून उत्तर दिले, मग एक काम करूया, आपण एक मोठा केक आणू आणि अजयलाही बोलावू. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी माधव आणि अंजलीने मोठा केक मागवला. त्यानंतर त्यांनी रजनी आणि तिची आई कुसुमताई दोघींनाही बाहेर बोलावले. त्या दोघी खोलीतून बाहेर आल्या आणि समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाल्या. हे सगळं काय सुरू आहे आणि हा केक कोणत्या आनंदासाठी आणलाय? रजनीने आश्चर्याने विचारले. तेव्हा माधव हसत म्हणाला,
आज तुझ्या आणि अजयच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, त्यामुळे आम्ही ठरवले की ह्या खास दिवशी काहीतरी विशेष करावे. कदाचित यामुळे तुमच्यातील कटुता कमी होईल. तो पुढे म्हणाला, रजनी, आता अजयला फोन करून त्याला बोलाव. हे ऐकताच रजनी संतापून म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय हे सर्व करण्याची? मी आधीच स्पष्ट सांगितले होते की मला त्या माणसाचे तोंडही पाहायचे नाही. दादा, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? कुसुमताई देखील संतापल्या. त्याही मोठ्या आवाजात म्हणाल्या, माझी मुलगी बरोबर बोलते. जर तो माणूस इथे आला तर मी त्याचे हातपाय तोडून गळ्यात घालेन आणि जर कोणी त्याला इथे घेऊन आले तर त्यालाही मी घराबाहेर काढेन. हे ऐकताच अंजली आणि माधव अचंबित झाले. त्यांना अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. रजनी आणि कुसुमताई संतापून पुन्हा खोलीत निघून गेल्या. माधवने एक दीर्घ श्वास घेतला आणि अंजलीकडे हतबल नजरेने पाहत म्हणाला, अंजली, त्यांना काही हे प्रकरण मिटवायचे दिसत नाही. अंजली, मी सांगतो, तू बघशील एक दिवस यांचा हट्टच दोघांच्या नात्याचा सर्वात मोठा शत्रू होईल. संसार करणे तर दूर, पण तो उद्ध्वस्त करायला मात्र त्यांना व्यवस्थित जमते. त्या दिवशी रजनीने ठरवले की ती घटस्फोट घेऊन या नात्यातून कायमची मुक्त होईल. पण जेव्हा घरात घटस्फोटाचा विषय निघाला तेव्हा घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माधवने परिस्थिती सावरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याने विचार केला की आईशी बोलून काहीतरी मार्ग काढता येईल. रात्री सगळे झोपायला गेल्यानंतर माधवने कुसुमताईंना बाजूला बोलावले. त्या म्हणाल्या, काय बोलायचे आहे बोल. माधवने थोडा वेळ शांत राहून विचारले, आई, मला खरे कारण समजून घ्यायचे आहे. असे काय झाले की रजनी घटस्फोट देण्याच्या निर्णयावर ठाम आहे? सासरी तिला असा कोणता त्रास झालाय म्हणून तिने एवढ्या टोकाचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे? कुसुमताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, माधव, मला फक्त एवढेच ठाऊक आहे की माझ्या मुलीला टेन्शन आहे. जर घटस्फोट घेतल्यानंतरच तिला समाधान मिळणार असेल तर तेच योग्य आहे, पण मी तिला उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. आईचे बोलणे ऐकून माधव संतापला. तो स्पष्ट म्हणाला, आई, तिला कोणी उद्ध्वस्त करते आहे तर ती तू आहेस. नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करून सोडवण्याऐवजी तूच त्याला अधिक खतपाणी घालत आहेस. हे ऐकून कुसुमताई संतापून म्हणाल्या, माधव, मला माहिती आहे तुला तुझ्या बहिणीचे ह्या घरात राहणे खटकत आहे, त्यामुळे हा दिखावा, त्याच्यासाठी वाटणारी सहानुभूती कोणाच्या सांगण्यावरून दाखवतो आहेस तेही मला चांगलेच ठाऊक आहे. माधव रागावरत म्हणाला, आई, तू विनाकारण अंजलीवर शंका घेत आहेस. अगं, तिच्यासारखी समजूतदार मुलगी मी आजवर पाहिलेली नाही. ती नेहमी रजनी आणि ह्या घराच्या भल्याचाच विचार करते. त्यावर कुसुमताई कडक आवाजात म्हणाल्या, राहू दे माधव, मला सर्व काही माहिती आहे. इथे कोण कोणाच्या भल्याचा विचार करतो. माधव दीर्घ श्वास घेत म्हणाला, पण आई, तू कधी अजयबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आहेस का? भांडणाचे मूळ कारण काय आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलास का? चुलीत घालते अजयला. मला त्या नालायक माणसाचे तोंडही पाहायचे नाही. त्याने माझ्या मुलीचे जगणे मुश्किल केले आहे. माझी मुलगी काय काय सहन करत आहे तुला दिसत नाही का? माधव कडक आवाजात म्हणाला, आई, तू हे कसे मान्य केलेस की सगळी चूक फक्त अजयची आहे? नाते नेहमी दोन्ही बाजूंनी बनते आणि तुटतेही. तू एकदाही त्याची बाजू ऐकून घेतली नाहीस. सरळ त्याला रजनीच्या बोलण्यावरून दोषी ठरवले. अगं आई, सत्य काहीतरी वेगळे असू शकते. याचा कधी विचार केलास का? कुसुमताई शांतपणे म्हणाल्या, मला काहीही जाणून घ्यायचे नाही. माझी मुलगी जे सांगते तेच खरे आहे. इतके बोलून त्या उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. माधव मात्र गप्प उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली माधवला म्हणाली, अहो, ऐकले का? माझ्या काकांच्या मुलाचे लग्न आहे. मला नवीन साडी घ्यायची आहे. थोडे पैसे हवे होते. माधव पटकन म्हणाला, ठीक आहे, मी आईकडून पैसे घेऊन देतो. नाश्ता झाल्यानंतर तो आईकडे गेला आणि म्हणाला, आई, मला थोडे पैसे हवे आहेत. अंजलीच्या काकांच्या मुलाचे लग्न आहे. त्यासाठी तिला नवीन साडी घ्यायची आहे. कुसुमताई त्याचे बोलणे टाळत म्हणाल्या, हे बघ माधव, या महिन्यात खूप खर्च झाला आहे. माझ्याजवळ आता पैसे नाहीत. आईचे बोलणे ऐकून माधव आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, आई, आठवड्यापूर्वीच तर मी तुला संपूर्ण पगार दिला होता. मग एवढे सगळे पैसे गेले कुठे? कुसुमताईंनी नजर चुकवत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, अरे माधव, घर खर्च, किराणा सामान, बाकीचे इतर किरकोळ खर्च, आता प्रत्येक गोष्टीचा खर्च तुला सांगूत बसू का? माधव रागाने म्हणाला, आई, मला खरे सांग, पैसे नेमके कुठे खर्च झाले? कुसुमताई संकोचत म्हणाल्या, अरे, आपल्या रजनीला शॉपिंगसाठी थोडे पैसे दिले होते. तिचेही काही खर्च असतात. माधव संतापला, रजनीचे खर्च?
आई, रजनीला शॉपिंगसाठी हजारो रुपये खर्च करण्याची परवानगी आहे आणि आम्हा दोघांचे काय? अंजली दिवसभर घरकाम करते, मी दिवसभर बाहेर कष्ट करतो आणि तू मात्र माझा संपूर्ण पगार घेऊन रजनीच्या फाजील खर्चासाठी देतेस. तुला कधी आम्हा दोघांच्या गरजांची आठवण होते का? कुसुमताई रागाने म्हणाल्या, काय झाले जर रजनीने थोडी शॉपिंग केली तर? तिच्या आयुष्यात किती टेन्शन आहे. तिला आनंदी ठेवण्यासाठी मी तिला थोडेफार पैसे दिले तर त्यात काय चुकीचे केले? माधव कडवट हसला. म्हणजे रजनीच्या तणावाचा उपाय म्हणजे महागडे कपडे आणि शॉपिंग, आणि आमच्या गरजांचे काय? तुला खरंच वाटते का तू न्याय करतेस? तू जास्त बोलू नकोस, कुसुमताई मोठ्या आवाजात म्हणाल्या. रजनीला तिच्या नवऱ्याकडून काहीही मदत मिळत नाही, मग मी तिला थोडे पैसे दिले तर त्यात काय चुकले? माधवने निराश होत मान हलवली आणि म्हणाला, आई, तू चुकीचे केलेस. तिला बरोबर चुकीचे समजावण्याऐवजी तिच्या चुकांना खत पाणी घालतेस. असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला. दरवाजा बंद होताच कुसुमताईंनी अंजलीकडे रोखून पाहिले आणि रागाने म्हणाल्या, सगळी आग या बाईने लावली आहे. ह्या महिन्यात आधीच जास्त खर्च झाला आहे, तरी काय गरज होती नवीन साडी घेण्याची? लग्नात जोडी साडी नेसली तर काय बिघडले असते? तेव्हा जवळ बसलेली रजनी पटकन म्हणाली, आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. माझा ड्रेस पाहून तिला राहावले नसेल म्हणून तीही माझ्याशी बरोबरी करायला लागली. त्या दोघींचे बोलणे ऐकून अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ती काहीच बोलली नाही आणि तिच्या खोलीत निघून गेली. रजनी आणि अजयच्या नात्यात दिवसेंदिवस कटुता वाढत होती. कुसुमताई रजनीच्या निर्णयास पाठिंबा देत होत्या, पण माधव आणि अंजलीने हे नाते वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. एका संध्याकाळी माधव अंजलीला म्हणाला, अंजली, मी अजयला भेटायला जाणार आहे. कदाचित माझ्याशी बोलल्यानंतर तो रजनीला समजावण्याचा प्रयत्न करेल. तू तिच्याशी बोल, कदाचित तीही थोडी नरमाई दाखवेल. अंजलीने नवऱ्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी कुसुमताई बाजारात गेल्या आणि रजनी घरी एकटी होती. अंजलीला ही संधी योग्य वाटली. ती रजनीजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, रजनीताई, मी तुम्हाला एक बोलू का? रजनीने टीव्हीचा आवाज बंद केला आणि म्हणाली, हो वहिनी, बोल ना. अंजली हलक्या आवाजात म्हणाली, हे बघा ताई, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणूनच एक सल्ला देते. हा घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा एकदा संसार थाटण्याचा विचार करा. एका स्त्रीची खरी प्रतिष्ठा तिच्या नवऱ्यासोबत असते. भाऊजेचे बोलणे ऐकून रजनीला राग आला. ती म्हणाली, अशा प्रतिष्ठेचे मी काय लोणचे घालू? अगं, जो माणूस घरात एक कामवाली बाई ठेवू शकत नाही, बायकोच्या प्राथमिक गरजाही भागवू शकत नाही, अशा दीडदमडीच्या माणसासोबत मी का राहायचे? अंजली म्हणाली, नाही ताई, तुम्ही असे करू नका. माझ्या बोलण्याचा विचार करा. रजनी म्हणाली, वहिनी, बंद कर तुझी बडबड. मी माझ्या घरी आहे, आरामात आहे आणि माझा आनंद यातच आहे. पण मला वाटते हा माझा आनंद तुला आणि दादाला खटकतोय. इतक्यात कुसुमताई दरवाजात येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी त्या दोघींचे बोलणे ऐकले होते. त्या रागाने म्हणाल्या, अच्छा, आता तू तिला समजावणार? तू कोण आहेस ग तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारी? अंजलीने घाबरत उत्तर दिले, आई, तुम्हाला वाटते तसे काही नाही. मला फक्त त्या दोघांमधील वाद मिटवायचा होता. कुसुमताई तिरस्काराने म्हणाल्या, वाद मिटवायचा होता की तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती? आली मोठी समजावणारी. रजनी वैतागून तोंड वाकडे करत म्हणाली, माझा चांगला मूड खराब केला या बाईने. तिने पुन्हा टीव्हीचा रिमोट उचलला आणि आवाज मोठा केला. या गोष्टीला अवघी 5 मिनिटे झाली होती. तेवढ्यात माधव घरी आला. तो प्रचंड संतापलेला होता. तो जसा सोफ्यावर बसला आणि काही बोलणार तेवढ्यात रजनी म्हणाली, आई, आता जर दादा त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून मला उपदेश द्यायला आला असेल तर त्याला सांग की मला त्याचे काहीही ऐकायचे नाही. रजनीचे बोलणे ऐकून माधवची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो मोठ्या आवाजात म्हणाला, मला जे सांगायचे आहे ते मी सांगणारच आणि तुला ऐकावेच लागेल. तो पुढे म्हणाला, आई, मी आज अजयला भेटून आलो आहे. अगं, तो खरंच भला माणूस आहे, म्हणून तर तुझ्या या मुलीच्या अशा वागणुकीनंतरही तिची माफी मागायला तयार आहे. रजनी संतापून म्हणाली, मला कुणाचीही माफी नको आहे. माधव तिच्याकडे रोखून पाहू लागला. तुझे हेच वागणे एक दिवस तुला उद्ध्वस्त करेल, लक्षात ठेव. मला अजयबरोबर बोलल्यानंतर समजले की तू त्या घरातल्या लोकांना किती त्रास दिला आहेस. तुला माहिती आहे का आई, रजनी तिच्या सासूसासऱ्यांना काय काय बोलत असते. अगं, ती कोणासाठीही जेवण बनवत नव्हती. एवढेच नाही तर नवऱ्यासाठी देखील नाही, आणि वरून रोज हॉटेलमधून जेवण मागवायची.
जर सासूने समजावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण घर डोक्यावर घेत होती आणि आता तर तिने अजयसमोर विचित्र अट ठेवली आहे. तिला सासू सासऱ्यांपासून वेगळे राहायचे आहे. हे ऐकून अंजली आश्चर्यचकित झाली. तिने रजनीच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, ताई, तुम्हाला वेगळे का राहायचे आहे? रजनीने तिचा हात झटकला आणि उद्धटपणे म्हणाली, तू गप्प बस ग, मला तुझ्या कुठल्याही सल्ल्याची गरज नाही. माधव संतापून ओरडला, रजनी, हे काय आहे? रजनी निर्लज्जपणे हसली आणि म्हणाली, मी एकदा सांगितले ना, माझा निर्णय बदलणार नाही, मग काहीही होऊ देत. माधवने कठोर आवाजात ठामपणे सांगितले, रजनी, तुला सासरी जावेच लागेल. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि जर तू गेली नाहीस तर मी स्वतः तुला तिथे सोडून येईन. रजनी तितक्याच तिखट शब्दात म्हणाली, धाडस असेल तर मला बाहेर काढून दाखव आणि मला हात लावून तरी बघ, मग सांगते तुला. माधव संतापून आईकडे पाहू लागला. आई, पाहिलेस ना, हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. तो रजनीचा हात धरायला पुढे सरसावला तेव्हा कुसुमताईंनी ठणकावून सांगितले, खबरदार माधव, तू कोण लागतोस माझ्या मुलीला घरातून बाहेर काढणारा? ह्या घरातून जर कोणी जाणार असेल तर ते तू आणि तुझी ती चुगलखोर बायको, जिने तुला वेडे केले आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर निघा. माधव आत्तापर्यंत गप्प राहून सहन करत होता, पण आता तो गप्प बसणारा नव्हता. 2 दिवसात त्याने भाड्याचे घर शोधले आणि आपल्या बायको मुलासह स्वतःचे सामान घेऊन घराबाहेर पडला. जाताना माधव आणि अंजली कुसुमताईंना नमस्कार करायला पुढे आले, पण त्या पाठीमागे सरकल्या. त्यानंतर ते त्या घरातून बाहेर पडले. माधव आणि अंजलीला रोजचे वादविवाद आणि तणावापासून मुक्ती मिळाली होती. आता ते भाड्याच्या घरात राहत होते आणि निवांत आयुष्य जगू लागले. दुसरीकडे कोर्टाने रजनी आणि अजयच्या घटस्फोटाला मान्यता दिली होती. घटस्फोटाला 1 महिना झाला होता आणि त्यानंतर रजनी आणि कुसुमताईंच्या अडचणी वाढू लागल्या. कुसुमताईंकडे जेवढे पैसे होते ते सर्व संपले होते. दुकानदाराची उधारी इतकी वाढली होती की त्याने आता उधारी देण्यास स्पष्ट नकार दिला. मायलेकी चिंतेत बसून विचार करत होत्या, आता पुढे काय करायचे. तेवढ्यात अचानक घरातील लाईट गेली. बराच वेळ अंधारात बसल्यानंतर रजनी वैतागून म्हणाली, आई, फोन करून विचार तरी लाईट कधी येणार आहे. कुसुमताई निराश होऊन म्हणाल्या, मी फोन लावला होता, पण लाईट बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडले आहे. हे ऐकताच रजनीने डोके धरले. कुसुमताई दुःखी स्वरात म्हणाल्या, रजनी, असेच जर सुरू राहिले तर आपल्यावर उपाशी मरायची वेळ येईल. तू शिकलेली आहेस, कुठेतरी नोकरी शोध. हे ऐकताच रजनी चिडली, आई, तू हे काय बोलतेस? मला जर नोकरीच करायची असती तर मी माझ्या सासरी राहिले असते आणि तसेही मला आता इथे अजिबात राहायचे नाही. मी पुन्हा अजयकडे जाणार आहे. मी त्याला व्यवस्थित ओळखते. तो मला नक्की माफ करेल. कमीत कमी तिथे मला अंधारात तरी बसावे लागणार नाही. तिथे मला 2 वेळचे भरपूर जेवण मिळत होते. इथल्यासारखे 2 घासासाठी तडफडावे लागत नव्हते आणि खरे सांगायचे तर माझे सासू सासरे इतकेही वाईट नाहीत की मी त्यांच्यासोबत राहू शकणार नाही. आई, तुझे हे घर तुलाच लखलाभ असो. असे म्हणत तिने पटकन बॅग भरली आणि घराबाहेर पडली. पण जेव्हा ती आपल्या घटस्फोटित नवऱ्याच्या घरी पोहोचली, तिथले वातावरण पाहून स्तब्ध झाली. संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजलेले होते. तिने आश्चर्याने शेजाऱ्याला विचारले तेव्हा समजले की अजयने कालच दुसरे लग्न केले आहे आणि आज त्यांच्या घरी पूजेचा कार्यक्रम चालू होता. हे ऐकताच रजनीचा जणू श्वास थांबला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थरथरत्या पावलांनी ती रस्त्यावर आली. आता तिच्यासमोर एकच प्रश्न होता, कुठे जायचे. रजनीच्या डोळ्यांसमोर तिच्या आईचा चेहरा आला. ती पुटपुटली, आईच फक्त आपली असते. ती मला नक्की माफ करेल. थकलेली हरवलेली रजनी हळूहळू घराकडे निघाली. पण जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिला धक्का बसला, कारण घराला कुलूप होते. शेजाऱ्यांकडून विचारल्यावर समजले की कुसुमताईंनी 2 तासांपूर्वी हे घर सोडले आहे. रजनीने घाबरून विचारले, आई जाताना काही बोलली का? त्या त्यांच्या मुलाकडे माधवकडे गेल्या आहेत. जाताना म्हणाले की आता या वयात उपाशी बसणे शक्य नाही. शेजारीणबाईने उत्तर दिले. रजनी क्षणभर गोंधळली, पण मग आशेने ती माधवच्या भाड्याच्या घराचा पत्ता शोधत तिकडे गेली. दारात पोहोचली तर आतून अंजलीचा आवाज आला, कोण आहे? मी रजनी, ती हळू आवाजात म्हणाली. अंजलीने दरवाजा उघडला. तिच्या मागून माधवही पुढे आला. दोघांचे चेहरे पाहून रजनीला जाणवले की तिच्या येण्याचे त्यांना आश्चर्य वाटले. कुसुमताई हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांना पाहून रजनी धावत आत गेली आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागली. आई, मी चूक केली, मला माफ कर.
अजयकडे गेले होते, पण मी जायला खूप उशीर केला. त्याने कालच दुसरे लग्न केले. तिचे बोलणे ऐकून माधव आणि अंजलीला धक्का बसला. कुसुमताईंच्या डोळ्यात देखील पाणी आले. त्या म्हणाल्या, हे सर्व माझ्यामुळे घडले आहे. मीच तुला योग्य वेळी योग्य तो सल्ला दिला असता तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. मला माफ कर बाळा. रजनी रडू लागली. माधव शांतपणे पुढे आला आणि म्हणाला, रजनी, आता रडून काही उपयोग नाही. मी तुला नेहमी समजावत आलो, पण तू माझे ऐकले नाहीस. उलट अंजलीला दोष देत आलीस. असो. तो पुढे म्हणाला, रजनी, आता तुझे सगळे दरवाजे बंद झाले आहेत म्हणून तू जर इथे राहायचा विचार करत असशील तर माफ कर. कारण मला पुन्हा आधीचे दिवस नको आहेत. घरात वादविवाद नको आहेत. त्यामुळे इथे तुझ्यासाठी जागा नाही. दादा, मी तुझीच बहीण आहे, रजनीने थरथरत्या स्वरात म्हटलं. तू माझी बहीण होतीस म्हणूनच मी तुला वेळोवेळी योग्य सल्ला देत होतो. तुझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तू तुझ्या अहंकारात सगळ्यांना दूर केलेस. कुसुमताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, रजनी, एक मुलगी म्हणून माझे तुझ्यावर अजूनही प्रेम आहे, पण आई म्हणून मी थकले आहे. तुझ्या डोळ्यातील पाणी पाहून वाईट वाटते, पण आता माझा नाईलाज आहे. त्यामुळे तू स्वतःसाठी जगायला शिक. आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या आईचे बोलणे ऐकून रजनीच्या काळजात धस्स झाले. ती जागची उठली आणि घराबाहेर आली. आज ती अगदी एकटी पडली होती. तिच्या आयुष्यात कोणीही उरले नव्हते. नवरा नाही, सासर नाही आणि आज माहेरही आता बंद दारासारखे झाले होते. त्याच दिवशी ती एका खाजगी कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेली. शिक्षण चांगले होतेच, थोडा आत्मविश्वासही होता. थोड्या प्रश्नोत्तरानंतर तिला त्या कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. पगार मोठा नव्हता, पण तिच्यासाठी पुरेसा होता. आज ती एका जुनाट एक रूमच्या चाळीत राहायला लागली. तिला आता कोणीही सावरायला नव्हते, पण तिने स्वतःला सावरायला शिकवून घेतले होते. तिला सतत पूर्वीचे दिवस आठवायचे. अजयची आठवण यायची. ती त्याच्या आठवणीत खूप रडायची, पण आता रडून काहीही उपयोग नव्हता, कारण आज तिच्या अश्रूंची किंमत शून्य झाली होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.